मिरज तालुक्यातील एरंडोली या ठिकाणी आरग साखर कारखाना रोडवर पारधी वस्तीवर सकाळी 11 वाजता पत्नीनं नवऱ्याचा चाकूने भोसकून खून केला आहे। मयत सुभेदार आनंदा काळे वय वर्ष 35 आणि त्यांची पत्नी चांदणी सुभेदार काळे वय वर्ष 30 हे एरंडोली येथील आरग रस्त्यावर पारधी वस्ती या ठिकाणी राहत आहेत। बुधवारी सकाळी 11 वाजता किरकोळ कारणातून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले। यावेळी मयत सुभेदार काळे यांनी आपल्या पत्नीला दारू पिऊन मारहाण केली तसेच चाकूने मारण्याचा प्रयत्न केला। यावेळी सदर पत्नीनं त्याच्या हातातील चाकू काढून घेऊन त्याच्यावर चाकूने पोटात वार केले। या हल्ल्यात सुभेदार आनंदराव काळे हा जागीच मयत झाला। खुनानंतर संशयित चांदणी हिने घटनास्थळावरून पलायन केले। घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पथकाने पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। मिरज तालुक्यात बुधवारी 2 ठिकाणी खुनाच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे। बेडगेतील खुनानंतर एरंडोलीत खून झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। एरंडोली गावातील आरग कारखाना रोडवर असलेल्या पारधी वस्तीमध्ये सुभेदार काळे याचा व त्याची पत्नी चांदणी यांच्यात घरगुती वादातून भांडण झाले आणि त्या भांडणातून पत्नी चांदणी हिनं चाकूनं मयत सुभेदार याच्यावर छातीवर वार करून त्याचा खून केलेला आहे। त्या अनुषंगाने तपास चालू आहे। घटनेनंतर चांदणी ही पळून गेलेली आहे, तिचा शोध चालू आहे। दोन बाटून येऊन तिथं एक पिलं सर, तिथं एक पिलं आणि हिथं पायमुंडी सरलत बसली होती त्याची बायको कोंबडीची। मग तू जेवण का करून दिले, त्याची कशामुळे भांडण लागली, पण ती दारू तर पिऊन येऊन पडला, तो पडून आणि उठला, उठून तर त्याची बायकोला मारायला चालू केलं। त्याने मारायला चालू केल्यावर ते बायको जर काय मारलं, एकदा मारलं, 1-2 मारल्यावर इकडं पळून आली, तो कोणतर सोडवा म्हणून पळून आले इकडं। मग सोडवा म्हणून पळून आल्यावर त्याचे आणि मारलं, त्याला चाकूने मारलं नवऱ्याने त्यांच्या। मग मारल्यावर तू मला कवा तर मारूनच टाकणार आहे म्हणून त्याला धरून त्या बायकोने मारलं।